मी आता एवढं केलं, एवढं सांभाळलं, काय देवाचं ते केलं सांभाळून, पण माझ्या नंतर कोण करेल असं मी सांगू शकत नाही. माझा मुलगा आहे, बायको आहे, सून आहे, पण कोण करेल मी सांगू नाही. जोपर्यंत माझ्या ताकद आहे, माझा जीव श्वास चालते तोपर्यंत मी करेल, याच्यानंतर मी गॅरंटी देऊ शकत नाही. मी देवाचा अनुभव असा घेतला. मी एक वेळा खाडीमध्ये गेलो, खेकड्या पकडायला, खेकड्या मच्छी काहीतरी पकडायला गेलो. तिथं मला काहीच नाही भेटलं. तुम्ही तिथून थोडा पुढं सडकलो. पुढे गेल्यानंतर तिथं पण काय नाही भेटलं. मग ते वाहत आलेले, पाण्यात वाहत आलेले बांबू ते गोळा केले, त्याचा भारा बांधला, आणला तर इथं जरी खारीची भरती आली जोरात. ते भरती जोरामुळे मला ते नाल्यातून जाताच आलं नाही. मी काय केलं, ते बांबू एका झाडाला बांधले आणि मागं फिरलो आणि वरून दुसरी रस्ता होता, तिथून जायला निघालो. तिथं गेल्यावर मी फिरते, दिवसभर फिरते. माझ्या अंगातून सगळं ते झाडाचे काटेपिटे रुपून पूर्ण अंगातून रक्त, ते खांद्यावर झाला होता ते पण पूर्ण फाटून फार. तर मी दिवसभर फिरते आणि हलका पाऊस चालू होता. दिवसभर फिरते काही भेटतच नाही, रस्ताच नाही भेटत जायला. त्याच्यानंतर मी देवाचं नाव घेतलं. माझ्या खारीमध्ये ते मंदिर होता गणपतीचा, ते देवाला बोलू, देवा आता करशील ते तूच. घरची लोक मला भेटत नाही की मी घरच्या लोकांना भेटत नाही, असा देवाला बोलू आणि करशील ते तूच, दुसरा मी काय करू शकत नाही, एवढा बोलू. आणि मी असा बसल्यावर थोडा असा वळलो तर माझं मंदिर माझ्या डोळ्यासमोर. तिथं मंदिरात गेलो, पूजा केली, पाया पडलो, देवा वाचूलच तुम्हाला, एवढा बोलू. घरात आलो, घरची लोक बोलतात का दिवसभर खाडीतच राहायचं का, यायचं नाही. आता मला काय झालं त्यांना माहित नाही, मी काय त्यांना बोलू नाही. मी आलो, गप आंघोळ केली, काय जेवायला द्या, जेवलो, काय बोललो नाही. ते बरोबर करते, मी बरोबर ऐकत राहिलो. नंतर सांगितलं मला असं झालं. तेव्हा सर्व लोक बोलायला लागले, तू खाडीतला किरा, तुझी हमेशा इथे राहणारा, आणि तुला असं कसं झालं. आता देवाला माहिती वर मला देवाने वाचवला आणि इथपर्यंत आणला. माझे नाव पुंडलिक पाटील. मी कोपरखिंड गावामध्ये राहतो. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाला आहे. मला देवाचा छंद असा झाला की मी पूर्वी असा खाडीमध्ये खेकड्या पकडायला जायचो. खेकड्या, मासे काही ना काही पकडायला जायचो. आम्ही फलीवर चालायचो. ते फलीवर चालता चालता आम्हाला त्या फली खारी मला एक गणपतीची मूर्ती भेटली. ती मूर्ती नेऊन मी एका लहानशा झाडाखाली ठेवली. नंतर मला असं वाटलं त्या लहानशा झाडाखालून जरा चांगली जागेवर ठेवावं. ती मूर्ती उचलायला गेलो, त्याच्याखालून नाग निघाला. त्याच्यानंतर ती मूर्ती उचलून मी मोठ्या झाडाखाली ठेवली. पण तिथून मला असं वाटलं का ही मूर्ती इथून काढून
झोपडा बांधून झोपडामध्ये ठेवावी. तेव्हा मी झोपडा बांधला आणि मूर्ती उचलली. तिथून पण नाग निघाला. नाग निघाल्यानंतर नाग काय करत नव्हता, तो निघून गेला. मी मूर्ती झोपड्यात ठेवली. मूर्ती झोपड्यात ठेवल्यानंतर ते झोपड्याच्या वरती असे गवत काय ना काय टाकलं. नंतर त्या गवतात नाग हमेशा राहायचे. 4-5 नाग लोंबडत राहायचे. मी तिथं मंदिरात झोपलो तर माझ्या अंगावरून यायचे जायचे, काय करत नसत काय नाही. लोक कोण बाहेरून आली लोक बघायला का घाबरून पळायची, झोपड्यात घुसत नसत. पण माझ्या अंगावरून काय जायची. तिथं लोकांना पियाला पाणी ठेवायचं, मी पाणी पियायची लोक येऊन जायचे. नंतर ते पण घाबरायचे बंद झाले. नंतर 2-3 लोक असे बोलले, नाही तू थापा देतस, असं बोलतो, खोटं बोलतस. आली बघायला, त्यावेळी बघितलं खरोखर बघितलं. तेव्हा मानायला लागले ते आहेत साप आहेत म्हणून. कुठं झाडाखाली, कुठं कचऱ्यामध्ये, कुठं खाडीच्या साईडला, कुठं तलावाच्या साईडला अशा मूर्त्या हाणतात टाकतात. हे मला लय खरं वाटते. अशा मूर्त्या आपण घरात आणतो कशासाठी, पूजा पैसे खर्च करून मूर्त्या आणताव कशासाठी, पूजा करायसाठी. आणि त्याच मूर्त्या हाणून कुठं पण कचऱ्यात टाकतात, कुठं झाडाखाली टाकतात. ते मला बघवत नाही म्हणून मी आणते, इथे ठेवते, पूजा करते. एवढंच मजा आहे. बुद्धं शरणं गच्छामि. Lord Jesus, I come before you just as I am. I am sorry for my sins. I repent of my sins. Please forgive me. Allahu Akbar, Allahu Akbar. श्री वेंकटेश सहस्रनाम स्तोत्रम्. वसिष्ठ उवाच भगवन् केन विधिना नाम वेंकटेश्वरम्. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कमीत कमी 10-15 वर्ष मी त्यांची देखभाल केली. साफसफाई कर, इकडे झाडू मार, तिकडे झाडू मार, झोपडा बांधला. झोपडा बांधल्यानंतर इथं मी मूर्ती ठेवल्या. रोज यायचं, पूजा करायची, जायचं. सकाळी संध्याकाळ पूजा करायची. लोक इकडून येतात जातात, बघतात. रोज बघते कितीतरी लोक येतात जातात तिथं. आणि काही लोक इथून मूर्ती नेतात पण, चांगली दिसली नेतात पण. काही लोक हाणतात आणि काही नेतात. चांगली वाटली कोणाला माझ्यावरून पण मागतात. मी सांगतो तुम्हाला जर पूजा करायची आहे तर घेऊन जा, नाही तर घेऊन जायचं नाही इथून. नाही तर इथले आहेत, मी पूजा करते, राहू द्या. तुम्हाला घरी पूजा करायची आहे घेऊन जा. असे कितीतरी मूर्त्या नेले लोकांनी. मला एक सांगायचं आहे लोकांना, एकच सांगायचं आहे, आपण घरी मूर्ती आणतो, फोटो आणतो, कॅलेंडर, आरसा आणतो, काहीतरी आणतो. कशासाठी आणतो? आपला प्रेम असतं देवावर, श्रद्धा असते, आपण ते पूजा करतो. कशासाठी? का आपल्या मनापासून ते देव आहे म्हणून आपण पूजा करतो. आणि ती जुनी झाली, खंडित झाली का नेऊन कुठं तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जन करायच्या ऐवजी कुठं कचऱ्यात टाकता, कुठे झाडाखाली टाकता. असं न करताना विसर्जन करा चांगलं, त्याच्यात तलावामध्ये करा किंवा समुद्रामध्ये करा, पण चांगल्याच करा. हे मला सर्व लोकांना सांगायचं आहे. त्यात मला अशी देवांनी बुद्धी दिली. काय ते प्राणी पक्षी कुठं काय दिसला, एखादा पक्षी आजारी आहे, प्राणी आजारी आहे, तर खराब म्हणजे ते जखम झालेली आहे, हाणायचं ठेवायचं. त्याची अशी मला हीच झाली का मी पिंजरा एक बनवला, त्याच्यात ससे आणले, कोंबड्या आणल्या, त्या ठेवल्या, कबूतर आणले.
आवाज गेला ते येईल तो. बस खाली. खाली बस. इकडे घे. अशी माझी देवाची बुद्धी आहे माझी आणि त्याचा रोज पोट भरते. आणि असं आहे संध्याकाळ झाली का ते कुत्रे मांजरे माझी वाट बघत असतात रस्त्यावर. कधी येते कधी दिसते. मी ती गेटवर असल्यापासून माझे मागं मागं इथे येतात आणि कावले पण मला बघितल्यावर मागं मागं येतात आणि टाकलेला खाऊन जातात. नंतर आता 10-12 वर्ष झाल्यापासून फॉरेस्टवाले येतात. एक कसं बांधलास कोणाला विचारलास तुमच्यावर काय पुरावा आहे तुम्ही बांधलेला जमिनीचा काय असं काय ना काय विचारायला लागले. आपल्याला तेवढं नॉलेज नाही आपण एवढं शिकलेलं नाही काय नाही काय ना काय विचारतात. त्यांनी नोटीस दिली मला बांद्र्या बोलला बांद्र्या गेलो तिथे गेलो पेपर आपल्या पॅन कार्ड आधार कार्डचे पेपर घेतले आणि जा तुम्ही आलो बांद्र्या गेलो आलो. परत त्याच्यानंतर आयरूला बोलवले. आयरूला गेलो तर विचारला तुमच्यावर काय पुरावा आहे तुमच्या जमिनीचा जमीन आहे का काय हे कशावर बांधले तुम्ही. मी बोललो माझा जवळ काय नाही मला ती जमीन घ्यायची नाही मला या जागेची काय हाव नाही मला या जागेवर हे बांधायचं बिल्डिंग बांधायचं काय असं काय नाही. मला आहे देवाची श्रद्धा आहे एक आणि इच्छा आहे फक्त देवाची पूजा करायची भक्ती करायची यासाठी मी केलेलं आहे.